जय क्रांती. नमस्कार. मी सुरेखा घोलप, सावित्री शक्तिपीठ अहिल्यानगर शाखा. आजच्या व्हिडिओचा विषय आहे संत गाडगेबाबा. महाराष्ट्र ही संतांची भूमी. भक्ती आणि समाज प्रबोधनाचा मार्ग त्यांनीच आपल्याला दाखवला. संत महात्म्यांचे विचार हे सर्व मानवजातीचे कल्याण करणारे विचार आहेत. माणुसकीचा सर्वश्रेष्ठ धर्म त्यांनी जगाला शिकवला. नको धर्मकृत्य पैसा खर्चुनिया, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. अर्थात लोक हो व्रतवैकल्य धर्मपारायणे करण्यासाठी उगीच पैसा खर्च करू नका. ज्ञान मिळवण्यासाठी तो खर्च करा. महत् प्रयत्नांनी स्वतःचा उद्धार करा आणि शक्ती मुक्ती एकवटून सुखी व्हा, असा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील महान संत गाडगेबाबांची जयंती. या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेनगाव या गावी त्यांचा जन्म झाला. देवीदास डेबूजी जिंगराजी जानोरकर असे त्यांचे पूर्ण नाव. सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छतेमध्ये त्यांना खूप रस होता. देव दगडात नसून तो माणसात आहे, त्यासाठी माणूस घडवणे त्यांनी महत्त्वाचे मानले. समाजातील अनिष्ट चालीरीती, कुप्रथा, अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समाज प्रबोधनाचे व्रत अंगीकारले. गाडगेबाबा एक महापुरुषच होते. बाबा जिथे कुठे जात तिथे प्रथम स्वच्छता करत. तीर्थी धोंडा पाणी देव नसतो रोकडा सज्जनी, असे सांगणारे गाडगेबाबा दीन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करायची. गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा हे भजन आजही म्हटले की आपल्याला गाडगेबाबांची आठवण होते. साध्या सोप्या भाषेतून समाज जागृतीचा एक महान दीपस्तंभ म्हणजे गाडगेबाबा होते. दुरसटलेल्या विचारांच्या समाजाला सुधारण्याचं एक विकासाचं व्रत हाती घेऊन कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारण्याचे कार्य करणाऱ्या गाडगेबाबांना कोटी कोटी वंदन. कणकण करुनी कोटी केले, कणन खर्चिला स्वहितासाठी. वणवण फिरुनी कणकण झिजले, बाबा दुःखी जनतेसाठी. गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा. धन्यवाद.